काँग्रेसचं वचन म्हणजे 100% पूर्ण होण्याची गॅरंटी. खरं वाटत नसेल तर कर्नाटकात तुम्हाला खुलं निमंत्रण आहे. नक्की जा, बघा आणि स्वतःची खात्री करा. कोणाच्याही फेक नरेटिव्हला बळी पडू नका. ज्यांनी सातत्याने फक्त खोटं आणि खोटंच सांगितलं, धर्म आणि जातींवर लोकांना विभागलं, ज्यांनी सत्तेच्या लोभापायी अख्खा महाराष्ट्र लुटला, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. कर्नाटकातल्या मागच्या निवडणुकीत काँग्रेसनं महिलांसाठी गृहलक्ष्मी योजनेची घोषणा केली होती. त्यात प्रत्येक महिलेला मासिक 2,000 रुपये देण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं. सत्तेत आल्यावर 1.22 कोटी महिलांना कर्नाटक सरकारने 30,000 कोटी रुपये वितरित केले आहेत. शक्ती योजनेअंतर्गत महिला बसने मोफत प्रवास करतात. अन्नभाग्य योजनेअंतर्गत 1.15 कोटी लोकांना मोफत तांदूळ दिले जातात. तर युवा निधी अंतर्गत 1.78 लाख बेरोजगार तरुणांना 1,147 कोटी रुपये वितरित झाले आहेत. या 5 योजनांबरोबरच इतर अनेक योजनांसाठी कर्नाटक सरकारने 1,52,000 कोटींचा निधी मंजूर केलाय. आपल्या स्थापनेपासूनच फक्त जनतेचा विचार करणाऱ्या काँग्रेसने सुरू केलेली एकही योजना बंद झालेली नाहीये. त्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्राला विकायला निघालेल्या महाराष्ट्र द्रोह्यांना आम्ही खुलं आव्हान देतोय. कर्नाटकमध्ये जा आणि स्वतःच्या डोळ्यांनी पहा किंवा मग स्वतःचे डोळे एकदा तपासून घ्या. जनतेची दिशाभूल करू नका.